जय हिंद मित्रांनो, एक्झाम जागरवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीच्या सत्रात आपण नुकत्याच घडलेल्या घटनांवर आधारित MCQची प्रॅक्टिस करणार आहोत. यातील एक एक प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा व आपल्या मित्रांसोबत सुद्धा शेअर करा, जेणेकरून येणाऱ्या एक्झाममध्ये त्यांना सुद्धा याचा फायदा होईल. आणि आजच्या व्हिडिओची PDF डाउनलोड करायची असेल तर तुम्ही एक्झाम जागर या टेलिग्राम चॅनलवरून ती डाउनलोड करू शकता. आजची PDF संध्याकाळी 6 वाजता उपलब्ध होईल. ठीक आहे, चला तर आपण आता आजच्या सत्राला सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 म्हणजेच अशोक कुमार लाहिरी यांची आता नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. त्यांच्या आधी या पदावर कोण कार्यरत होते? तर सुमन के बेरी हे कार्यरत होते. व नुकतेच आता सरकारने नीती आयोगाची पुनर्रचना केली असून यात अर्थशास्त्रज्ञ अशोक कुमार लाहिरी यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली. यासच नीती आयोगाचे पूर्णवेळ सदस्य म्हणून राजू गोबा, प्राध्यापक KV राजू, प्राध्यापक गोवर्धनदास, डॉक्टर M श्रीनिवास आणि प्राध्यापक अभय करंदीकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगाविषयी सांगायचं झालं तर नीती म्हणजे नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया. याची स्थापना 1 जानेवारी 2015 मध्ये करण्यात आली. याचं मुख्यालय दिल्ली येथे आहे. व नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात? तर पंतप्रधान हे नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. आणि नीती आयोगाच्या CEO कोण आहेत? तर निधी छिब्बर या नीती आयोगाच्या CEO म्हणून कार्यरत आहेत. त्या या पदावर नियुक्त होणाऱ्या पहिल्या महिला आहेत. सध्या त्या कार्यवाहक CEO म्हणून कार्य करत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालय आणि राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरणाने कोणत्या राज्यात जैवविविधता व्यवस्थापनासाठी पंचवार्षिक प्रकल्प सुरू केला? तर हा जो पंचवार्षिक प्रकल्प आहे हा तामिळनाडू व मेघालय या दोन्ही राज्यात सुरू करण्यात आला आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर काय असेल? तर पर्याय क्रमांक 3 हे या प्रश्नाचं उत्तर आहे. मित्रांनो, हा जो प्रकल्प आहे हा अंदाजे 4.8 दशलक्ष डॉलरपेक्षा जास्त अनुदानासह सुरू करण्यात आला असून हा आता 2030 पर्यंत चालणार आहे. या प्रकल्पात तामिळनाडूमधील मुद्दुमलाई आणि सत्यमंगलम व्याघ्र प्रकल्पासह सत्यमंगलम प्रदेशाचा देखील समावेश असेल. तर मेघालयमध्ये याची अंमलबजावणी गारो हिल्स प्रदेशात केली जाईल, ज्यामध्ये नोकरेक बायोस्फिअर रिझर्व्ह, पालपक्रम राष्ट्रीय उद्यान व सिजू वन्यजीव अभयारण्याचा समावेश आहे. आता हा प्रश्न पहा काय म्हणतो. बिहार क्रिकेट असोसिएशनच्या लोकपालपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? तर आता बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल हे ऋषिकेश रॉय बनले आहेत. ऋषिकेश रॉय हे सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश असून ते आता बिहार क्रिकेट असोसिएशनचे लोकपाल म्हणून कार्य करतील. या आधी ज्या महत्त्वपूर्ण नियुक्त्या झाल्यात त्या सुद्धा आपण एकदा रिवाईज करून घेऊया. पहा, सेबीचे पूर्णवेळ सदस्य हे KV रमन्ना मूर्ती बनलेत. राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष साध्वी निरंजन ज्योती. चीनमधील भारताचे पुढील राजदूत विक्रम दोराईस्वामी. 101व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्ष मोहन जोशी. अरब लीगचे नवे सरचिटणीस हे नबील पहामी बनलेत. तर राष्ट्रीय दंत आयोगाचे पहिले अध्यक्ष हे डॉक्टर संजय तिवारी बनले आहेत. पुढील प्रश्न. आदित्य या हायस्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या शहरात करण्यात आले? तर मित्रांनो, आदित्य या हायस्पीड बुलेट ट्रेन निर्मिती प्रकल्पाचं उद्घाटन हे बेंगळुरूमध्ये करण्यात आलं आहे. मित्रांनो, हा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण याच प्लांटमध्ये भारताची पहिली बुलेट ट्रेन, जिला B28 नावानं ओळखलं जातं, ती तयार करण्यात येणार आहे. या प्लांटचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलं? तर रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या हस्ते या प्लांटचं उद्घाटन करण्यात आलं. व रेल्वे मंत्रालयाने मार्च 2027 पर्यंत देशातील पहिली बुलेट ट्रेन तयार करण्याचं लक्ष ठेवलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. अलीकडेच प्रकाशित द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? मित्रांनो, हे पुस्तक एक्झाममध्ये निश्चित विचारण्यात येईल, कारण हे पुस्तक मनोज नरवणे यांनी लिहिलं आहे. मनोज नरवणे कोण? तर मनोज नरवणे हे माजी लष्कर प्रमुख आहेत व आता त्यांचं द क्युरियस अँड द क्लासिफाईड अनअर्थिंग मिलिटरी मिथ्स अँड मिस्ट्रीज हे पुस्तक प्रकाशित झालं. याआधी त्यांचं अजून एक पुस्तक चर्चेत आलं होतं. ते कोणतं? तर 4 स्टार्स ऑफ द डेस्टिनी हे पुस्तक खूप चर्चेत होतं. लक्षात ठेवा, 4 स्टार ऑफ द डेस्टिनी हे पुस्तक सुद्धा मनोज नरवणे यांचंच आहे. अलीकडे सुद्धा मूर्ती यांचं टाइड्स ऑफ टाइम हे पुस्तक प्रकाशित झालं. देवेंद्र फडणवीस यांचं अर्थसंकल्प सोप्या भाषेत. कैलास सत्यार्थी करुणा द पॉवर ऑफ कम्पॅशन. धीरज काकडिया महात्मा ग्रेट कम्युनिकेटर.
तनुजा चतुर्वेदी हम दोनों कहानी देव और गोल्डी की, तर विष्णुभूषण हरिचंदन यांचं बक्षी जंगबंधू द ग्रेट कमांडर हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. आता हे निधन वार्ता पहा. आता नुकतेच रघुराय यांचे वयाच्या 83व्या वर्षी निधन झाले. तर ते कोणत्या क्षेत्राशी संबंधित होते? तर मित्रांनो, रघुराय हे छायाचित्रण या क्षेत्राशी संबंधित होते. त्यांच्या छायाचित्रणाला आधुनिक भारताचा दृश्य संग्रह देखील म्हटलं जातं. त्यांना 1972 मध्ये पद्मश्री, 1992 साली अमेरिकेत फोटोग्राफ ऑफ द इयर, तर 2019 मध्ये अकॅडमी डे बो ऑर्ट्स फोटोग्राफी अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं व तसेच 2017 साली माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने त्यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान केला होता. आणि आता हा प्रश्न पहा. उत्तर विभागीय कृषी परिषदेचं आयोजन कोठे करण्यात आले? तर या उत्तर विभागीय कृषी परिषदेचं आयोजन उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहरात करण्यात आलं. ही जी परिषद आहे याचं आयोजन केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे करण्यात आलं असून याचं उद्दिष्ट काय? तर वैज्ञानिक संशोधन प्रभावीपणे शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत पोहोचवणे आणि प्रदेश विशिष्ट आव्हानावर मात करण्यासाठी कृषी रोडमॅप तयार करणे हा या परिषदेचा उद्देश आहे. नेक्स्ट क्वेश्चन. देशभरात जनगणनेसाठी कोणता टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला? तर मित्रांनो, देशभरामध्ये आता जनगणनेसाठी 1855 हा टोल फ्री क्रमांक सुरू करण्यात आला आहे. बरं मित्रांनो, तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे की यंदाच्या जनगणनेसाठीच्या मॅस्कॉटची नावे काय आणि जनगणनेचा पहिला टप्पा कधीपासून सुरू झाला? तर 1 एप्रिलपासून जनगणनेचा पहिला टप्पा सुरू झाला आहे. यंदाची जनगणना ही 2 टप्प्यात पार पडणार असून लडाख, जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड यासारख्या हिमवृष्टी प्रवण क्षेत्रासाठी संदर्भ तारीख ही 1 ऑक्टोबर 2026 अशी निश्चित करण्यात आली. तर देशाच्या उर्वरित भागासाठी ही तारीख 1 मार्च 2027 ही निश्चित करण्यात आली आहे. भारतातील पहिली जनगणना 1872 मध्ये करण्यात आली होती व 1872 पासूनची ही एकूण 16वी, तर स्वातंत्र्यानंतरची 8वी जनगणना आहे. जनगणना ही गृह मंत्रालयाअंतर्गत येणाऱ्या रजिस्ट्रार जनरल आणि जनगणना आयुक्त कार्यालयाकडून केली जाते. आजच्या सत्रामधील शेवटचा प्रश्न पहा. दरवर्षी जागतिक बौद्धिक संपदा दिन कधी साजरा केला जातो? तर हा जो जागतिक बौद्धिक संपदा दिन आहे हा दरवर्षी 26 एप्रिल रोजी साजरा केला जातो. यंदाची या दिनाची थीम काय? तर IP अँड स्पोर्ट्स रेडी सेट इनोव्हेट अशी यंदाच्या या जागतिक बौद्धिक संपदा दिनाची थीम आहे. या दिवसाची स्थापना 2000 साली जागतिक बौद्धिक संपदा संघटनेद्वारे करण्यात आली. या आधीच्या सत्रात तुमच्यासाठीचा प्रश्न होता. युनेस्कोने कोणत्या शहराला 2026 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केले? तर युनेस्कोने रबात या शहराला 2026 सालासाठीची जागतिक पुस्तक राजधानी म्हणून घोषित केलं आहे. रबात हे शहर मोरोक्कोची राजधानी आहे. बरं, 2025 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी कोणतं शहर होतं? तर रिओ दी जानेरो हे 2025 सालासाठी जागतिक पुस्तक राजधानी शहर होतं. मित्रांनो, दरवर्षी जागतिक पुस्तक दिन हा 23 एप्रिल रोजी साजरा केला जातो. आजच्या सत्रामधील तुमच्यासाठीचा प्रश्न पहा. आंध्र प्रदेश उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनल्या आहेत? आता या प्रश्नाचं उत्तर कमेंटमध्ये देण्याचा प्रयत्न करा. उत्तर चुकलं तरी काय हरकत नाही, कारण ज्यावेळेस तुम्हाला या प्रश्नाचं योग्य उत्तर माहीत होतं त्यावेळेस हा प्रश्न तुमच्या दीर्घकाळापर्यंत लक्षात राहतो. तर आता पुढच्या सत्रात पुन्हा भेटूया. धन्यवाद.